मन शांत न राहणं, नकारात्मक विचार वाढणं आणि आयुष्यात समाधान न मिळणं यामागचं एक मोठं कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? ते म्हणजे सत्संगाचा अभाव. नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे आपलं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सत्संग म्हणजे नेमकं काय. ते केवळ कथा कीर्तन ऐकणं हे आहे का, की सत्संग आपल्या आयुष्यात काय बदल घडून आणू शकतो. जर तुम्हाला मन शांती, योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या सत्संगाचा अर्थ तुम्ही जाणून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करूया. हा सत्संग समजून घेण्यासाठी एक सुंदर अशी कथा आपण बघणार आहोत. एकदा नारद मुनींनी भगवान विष्णूंना सहज विचारले, देवा, सत्संग म्हणतात, त्याचा एवढा काय हो महिमा? यावर देवांनी त्यांना काही एक उत्तर न देता एका कीटकाचा निर्देश करून सांगितले की तो कीटक तुझ्या प्रश्नांचे उत्तर देईल. नारद मुनी त्या कीटकाला शोधत नरकापर्यंत गेले आणि त्यांनी त्या कीटकाला विचारले, सत्संगाचे काय फळ आहे तुला माहीत आहे का? कीटकाने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि तो मृत झाला. प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने तो पुन्हा भगवान श्री विष्णूंकडे आले आणि म्हणाले, देवा, तो कीटक तर काही बोलल्याविनाच मृत झाला. आता तुम्हीच उत्तर सांगा. देवानी नारदाचे म्हणणे ऐकून घेतले आणि ते म्हणाले, ते पहा, त्या समोरच्या झाडावर घरट्यात एक नुकतेच जन्मलेले पोपटाचे पिल्लू आहे. ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. नारद मुनी पोपटाच्या पिल्लाजवळ गेले आणि त्यांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला. पोपटाच्या पिल्लाने एकदा डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिलं आणि त्याने डोळे मिटले, तो कायमचेच. नारद मुनी मनाशीच विचार करू लागले, काय सत्संग करण्याचे फळ मृत्यू आहे का? कारण मी ज्यांना हा प्रश्न विचारला ते मृत पावले. अत्यंत दुखी होऊन ते पुन्हा भगवान श्री विष्णूंपाशी आले. म्हणाले, देवा, आपल्याला सांगायचे नसेल तर नका सांगू, पण मी ज्यांना हा प्रश्न विचारतोय तो मृत होत आहे. अजून किती जणांच्या हत्येच्या पापाचे धनी मला करणार आहात? तेव्हा देव त्यांना म्हणाले, त्याची चिंता तू करू नकोस. तुला खरेच जर या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर ते पहा, नुकताच तिथे एका गायीने बछड्याला जन्म दिला आहे. तो बछडा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. दुखी अंतकरणाने नारदांनी तेथे जाऊन त्या बछड्याच्या कानाशी लागून त्यालाही तोच प्रश्न विचारला. त्यानेही दृष्टी वळवून त्याच्याकडे पाहिलं आणि ते तेथेच लुडकले. नारद मुनी घाबरून देवाकडे परत आले. तथापि त्यांना पुन्हा एकदा आश्वासित करून भगवान श्री विष्णू म्हणाले, एका राज्यात नुकताच एक राजपुत्र जन्माला आलेला आहे. त्याच्याकडे जाऊन तुम्हाला निश्चित या प्रश्नाचे उत्तर मिळेलच. नारदांनी विचार केला, आतापर्यंत कीटक, पोपट व गायीच्या बछड्याच्या मृत्यूने माझ्यावर काही आपत्ती आली नाही, पण राजकुमाराचे जर काही बरे वाईट झाले तर माझे प्राणही संकटात येऊ शकतात. तथापि देवाचे विश्वासावर ते राजकुमाराकडे गेले आणि त्यांनी धाडस करून राजकुमाराला मांडीवर घेतले आणि पापा घेण्याचे निमित्त करून हळूच त्यांचे कानात विचारले, सत्संगतीत राहिल्याने काय लाभ होतो? प्रश्न ऐकून राजकुमार हसू लागला आणि म्हणाला, मुनिश्रेष्ठ, आपण अजून नाही समजलात का? अहो, आपण पहिल्यांदा मला भेटला तेव्हा मी कीटक होतो. आपण मला हा प्रश्न विचारला आणि मी मेलो आणि पोपट झालो. नंतर आपल्या दर्शनाने मी घरट्यात मेलो आणि मला गायीच्या बछड्याचा देह प्राप्त झाला. पुन्हा आपले दर्शन घडले आणि बछड्याचा देह पडून सर्व देहांमध्ये श्रेष्ठ असा हा मनुष्य देह मला प्राप्त झाला आणि पुन्हा आपल्या दर्शनाने मला पूर्णत्व प्राप्त झाले. हे सर्व आपल्यासारख्या संतांच्या दर्शनानेच फळ आहे. ज्यांना आपल्यासारख्या संतांचा सहवास मिळतो ते धन्य आहेत.
नारदांना त्यांचे प्रश्नांचे उत्तर मिळाले व सत्संगाचा महिमाही कळला. नारायण नारायण प्रेमाने म्हणत ते देवाकडे आले आणि म्हणाले, देवा, जशी आपली लीला अगाध आहे तशीच आपली समजावून देण्याची पद्धतही दिव्य आणि अगाध आहे. म्हणून मित्रांनो, जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे. बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाभळीच्या काट्यांनी त्यांची संपूर्ण पाने फाटून जातात. या उलट चंदनाच्या झाडाखाली जर लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे श्री रामांच्या सहवासात हनुमान धन्य झाले, श्री कृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाले. या उलट दुर्योधनाच्या सहवासाने कर्ण श्रेष्ठ असूनही त्याचा नाश झाला. आपण ज्याच्या सोबत राहतो त्याच्या विचारांचा, राहणीचा, वागणुकीचा अंमल हा आपल्यावर होत असतो. संगतीचे विचार श्रेष्ठ अथवा दूषित होतात. संगत कशी हवी याचा विचार तुम्हीच करावा आणि नेहमी आपली संगत ही संतांच्या सोबत ठेवावी. त्याने आपला जन्म, मनुष्य जन्म हा मोक्ष प्राप्तीला जातो. धन्यवाद. सत्संग या शब्दाचा अर्थ काय आहे तर सत म्हणजे सत्य, ईश्वर चांगुलपणा, संग म्हणजे सहवास म्हणजे सत्याचा, सद्गुणांचा आणि ईश्वराच्या विचारांचा सहवास म्हणजे सत्संग. सत्संग म्हणजे फक्त प्रवचन ऐकणे नाही तर चांगले विचार ऐकून ते आपल्या जीवनात आचरणात आणणे हेच खरे सत्संग आहे. मनाला शांती मिळते, नकारात्मक विचार कमी होतात, योग्य अयोग्याची ओळख आपल्याला लाभते, संस्कार आणि संयम वाढतात, ईश्वराशी नातं दृढ होतं आणि जीवनाचा योग्य मार्ग सापडतो. म्हणूनच शास्त्रात म्हटलं आहे, सत्संगतीने विवेक, विवेकाने वैराग्य. दररोज थोडा वेळ नामस्मरण करा, संतांचे अभंग प्रवचन ऐका, चांगल्या विचारांच्या लोकांचा सहवास ठेवा, नकारात्मक चर्चा आणि संग टाळा. मित्रमैत्रिणींनो, सत्संग हा केवळ ऐकण्याचा विषय नाही, तो जगण्याचा मार्ग आहे. जो माणूस सत्संग धरतो त्याचं जीवन आपोआप सुंदर आणि शांत बनतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम राम. जय राजा राम.